कोकणातली रात्र आज अधिकच संस्मरणीय वाटत होती. अंगणातल्या प्राजक्ताचा सडा पडला होता आणि हवेत एक प्रकारची प्रसन्नता होती. काल नामधारकाची गोष्ट ऐकून नातवाच्या मनात भक्तीची ओढ निर्माण झाली होती. आज तो आजोबांच्या सांगण्याआधीच देवघरात सतरंजी घालून बसला होता. त्याच्या डोळ्यात पुढे काय झालं हे जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता होती. आजोबा, आज मी लवकर आलो. काल तुम्ही म्हणाला होता की सिद्धमुनी नामधारकाला गुरुदेवांचं महत्त्व सांगणार आहेत. मग पुढे त्या जंगलात काय झालं? नामधारकाला गुरु नक्की कोण आहेत हे कळलं का? शाबास रे बाळा, हीच ती ओढ. सिद्ध मुनींनी नामधारकाचे अश्रू पुसले आणि त्याला सांगितलं की अरे, गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी त्याला संदीपक नावाच्या एका महान शिष्याची गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकल्यावर तुला कळेल की गुरु आज्ञा आणि सेवा काय असते. प्राचीन काळी गोदावरीच्या तीरावर वेदधर्म नावाचे मोठे ऋषी होते. त्यांचा सर्वात लाडका आणि नम्र शिष्य होता संदीपक. एकदा गुरु वेदधर्मांनी शिष्यांची सत्व परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी सर्वांना बोलावलं आणि सांगितलं, माझ्या पूर्वजन्माच्या पापाचा क्षय करण्यासाठी मला काशीला जाऊन कुष्ठरोग भोगायचा आहे. 21 वर्ष जो माझी सेवा करेल त्यालाच मी खरा शिष्य मानेन. इतर शिष्य मागे सरकले, पण संदीपक डगमगला नाही. तो म्हणाला, स्वामी, मी तुमची सावली होऊन सेवा करेन. काशीचे मणिकर्णिका घाट. गुरु वेदधर्मांचे शरीर कुष्ठरोगाने जर्जर झाले. ते अंधळ झाले. संदीपक न कंटाळता त्यांची सेवा करतो. गुरु त्याला मारतात, विनाकारण ओरडतात, पण संदीपकाचा भाव ढळत नाही. संदीपकाची ही सेवा पाहून साक्षात भगवान शंकर, विश्वनाथ प्रसन्न झाले. बाळा संदीपका, माग. तुला जे हवं ते मी द्यायला तयार आहे. प्रभो, मला जे काही हवंय ते माझे गुरुच देऊ शकतात. तुमच्याकडून वर घेण्यासाठी मला आधी गुरूंची आज्ञा घ्यावी लागेल. गुरूंकडे गेल्यावर गुरु मात्र उलट बोलले, माझा आजारपण बरं करण्यासाठी काही मागू नकोस, मला माझं भोग भोगू दे. संदीपकाने देवाचा वर नम्रपणे नाकारला. त्यानंतर साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. बाळा, तुझी ही गुरुनिष्ठा पाहून मी वश झालो आहे. काहीतरी माग. प्रभो, जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला फक्त एवढंच द्या की माझी गुरुभक्ती अजून दृढ व्हावी आणि मला सदैव गुरूंच्या रूपात तुमचं दर्शन व्हावं. बघितलंस ना नातवा, विष्णू भगवंतांनी संदीपकाला शिष्य शिरोमणी म्हटलं. जेव्हा गुरूंची खात्री पडली की हा शिष्य डगमगणार नाही, तेव्हा त्यांनी आपलं रोगट रूप सांडलं आणि ते पुन्हा तेजस्वी झाले. ते म्हणाले, संदीपका, हे माझं पाप नव्हतं, मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो. ज्या संदीपकाने गुरूंची सेवा केली त्याला साक्षात देव वश झाले. अध्याय 2 मधील गोष्ट ऐकून नातवाला भलतेच नवल वाटले होते. आजोबा, म्हणजे गुरु रागावले तरी आपण आपली भक्ती सोडायची नाही, हेच ना? हो बाळा, कारण गुरु कोपले तर देवही वाचवू शकत नाही, पण देव कोपला तर गुरु नक्कीच वाचवतात. संदीपकाच्या गोष्टीने नामधारकाचं मन शांत झालं, पण आता त्याला ओढ लागली होती ती म्हणजे पुढच्या अद्भुत चमत्काराची. आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. सबस्क्राईब करा आजोबांच्या गोष्टी आणि विसरू नका, गुरुस्मरण हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. कलियुगी हाची आधार. श्री गुरुदेव दत्त.